नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा प्राचीन भारतीय खगोलशास्त्रीय ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याचं खरं वय ऐकल्यावर खरंच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. चला त्याचं रहस्य उलगडूया. आता हा प्रश्न कदाचित थोडा विचित्र वाटेल, बरोबर? पण विश्वास ठेवा, ह्याच प्रश्नाच्या उत्तरात एक खूप मोठा ऐतिहासिक रहस्य दडलेला आहे. जरा विचार करा, ही कल्पना किती किती पुढची आहे. ज्या काळात बहुतेक जगाला पृथ्वी सपाट वाटत होती तेव्हा सूर्य सिद्धांत सांगत होता की अवकाशात वर किंवा खाली असं काहीही नसतं. हे एकच वाक्य खरं तर त्याच्या अतुलनीय ज्ञानाची साक्ष देतं. तर पारंपरिकरित्या सूर्य सिद्धांताला साधारणपणे 1500 वर्ष जुनं मानलं जातं, म्हणजे साधारण इसवी सन 580च्या आसपासचं. जगभरातले अभ्यासक या ग्रंथाचा खूप आदर करतात. ठीक आहे, तर मग ह्यालाच आपण आपल्या तपासाचा सुरुवातीचा बिंदू मानूया. पण खरी गंमत तर आता सुरू होते. काय होईल जर याच ग्रंथातलं काही वर्णन हे 14,000 वर्षापूर्वीच्या आकाशाचं असेल तर? विचार करा, कुठे 1500 वर्ष आणि कुठे 14,000 वर्ष. हे जे मोठं अंतर आहे ना, याच रहस्याचा छडा आज आपण लावणार आहोत. चला तर मग आता या खगोलशास्त्रीय कोड्याच्या थेट खोलातच शिरूया. हे अगदी एखाद्या डिटेक्टिव्ह स्टोरीसारखं आहे, नाही का? फक्त फरक एवढाच की आपले पुरावे कुठे जमिनीत नाहीत, तर ताऱ्यांमध्ये आणि प्राचीन श्लोकांमध्ये लपलेले आहेत. आपला तपास अगदी सोप्या 3 पायऱ्यांमध्ये पुढे जाईल. सगळ्यात आधी आपण ग्रंथातले पुरावे शोधू. मग त्यांना आधुनिक खगोलशास्त्राच्या कसोटीवर पारखू. आणि शेवटी हे सगळे पुरावे इतिहासातल्या नेमक्या कोणत्या एका क्षणाकडे बोट दाखवतात ते पाहू. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पुराव्यापासून, आणि तो म्हणजे ध्रुवतारे. हे तारे आपल्याला थेट पृथ्वीच्या हालचालीबद्दलच काहीतरी महत्त्वाचं सांगतात. हे समजायला खूप सोपं आहे. एक फिरणारा भोवरा डोळ्यासमोर आणा. बघा, तो गोल फिरताना कसा थोडासा डुलतो, तसाच, अगदी तसाच पृथ्वीचा अक्षसुद्धा अवकाशात एक मोठं वर्तुळ काढत फिरतो. आणि या एका चक्राला किती वेळ लागतो माहितीये? तब्बल 26,000 वर्ष. आणि म्हणूनच हजारो वर्षांच्या काळात आपले ध्रुवतारे बदलत राहतात. आणि इथेच सूर्य सिद्धांत एक आश्चर्यकारक दावा करतो. तो काय म्हणतो की आकाशात एकाच वेळी 2 ध्रुवतारे होते, एक उत्तरेला आणि एक दक्षिणेला. आता ही गोष्ट लक्षात घ्या की ही एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना आहे. आज बघा, आपल्याकडे उत्तरेला पोलारिस आहे, पण दक्षिणेला तसा एकही तेजस्वी ध्रुवतारा नाहीये. ओके, तर पहिला पुरावा झाला 2 ध्रुवताऱ्यांचा. आता वळूया आपल्या दुसऱ्या पुराव्याकडे. हा पुरावा पृथ्वीच्या कोनीय स्थितीशी, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तिच्या कलाशी संबंधित आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली पृथ्वी सरळ उभी नाहीये, ती थोडीशी कललेली आहे. पण गंमत अशी आहे की हा कलसुद्धा कायम नसतो. तो हजारो वर्षांच्या काळात हळूहळू बदलत राहतो. आणि हाच बदल आपल्या तपासाची पुढची किल्ली आहे. आणि इथे सूर्यसिद्धांत आपल्याला एक अगदी अचूक आकडा देतो. 24 अंश हा काही अंदाजे आकडा नाहीये, हा एक ठोस पुरावा आहे. याचा वापर करून आपण इतिहासातील नेमका तो काळ शोधू शकतो. गंमत म्हणजे अनेकदा या आकडेकडे दुर्लक्ष केलं गेलं, पण खरं तर हीच आपल्या रहस्याची दुसरी चावी आहे. ठीक आहे, 2 पुरावे झाले. आता वेळ आहे तिसऱ्या आणि अंतिम पुराव्याची, जो पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रवासाशी संबंधित आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तर आपल्याला माहीतच आहे, पण तिची ही फिरण्याची कक्षा आहे ना, ती अगदी गोल नाहीये, तर थोडी लंबवर्तुळाकार आहे. याचा अर्थ काय? तर वर्षातून एकदा ती सूर्यापासून सर्वात दूर असते, त्याला म्हणतात अपसौर, आणि एकदा सर्वात जवळ असते, त्याला म्हणतात उपसौर. आणि इथेच याच गोष्टीत आपला तिसरा पुरावा लपलाय. सूर्यसिद्धांत काय सांगतो बघा, की जेव्हा कडाक्याची थंडी होती, म्हणजे हिवाळ्याचा शिखरबिंदू, तेव्हा पृथ्वी सूर्यापासून सगळ्यात लांब होती. आणि जेव्हा कडाक्याचा उन्हाळा होता, तेव्हा ती सर्वात जवळ होती. ही परिस्थिती आजच्यापेक्षा अगदी उलटी आहे, आणि ही स्थितीसुद्धा हजारो वर्षांमध्ये हळूहळू बदलत असते. तर आता आपल्याकडे 3ही पुरावे आहेत. 1, 2 ध्रुवतारे, 2 पृथ्वीचा 24 अंशांचा कल, आणि 3 ऋतूंची एक विशिष्ट स्थिती. चला तर मग आता ह्या तिन्ही गोष्टी एकत्र जुळवून पाहूया आणि बघूया इतिहासाचं घड्याळ आपल्याला कुठे घेऊन जाते. जेव्हा आपण पहिले 2 पुरावे म्हणजे 2 ध्रुवतारे आणि 24 अंशांचा कल एकत्र करतो ना, तेव्हा इतिहासातल्या 2 संभाव्य तारखा आपल्यासमोर येतात. एक आहे साधारण 4,900 वर्षांपूर्वीची, आणि दुसरी
तब्बल 14,000 वर्षांपूर्वीची. आता प्रश्न हा आहे की यापैकी खरी कोणती, आणि हेच ठरवण्यासाठी आपला तिसरा पुरावा निर्णायक ठरणार आहे. तर मग तो नेमका क्षण कोणता होता? तो एक क्षण जेव्हा हे तिन्ही खगोलीय संकेत, 2 ध्रुवतारे, 24 अंशांचा कल आणि ती विशिष्ट ऋतूंची स्थिती, हे सगळं काही एकत्र अगदी अचूकपणे जुळून आलं होतं. आणि उत्तर आहे इसवी सन पूर्व 12,000, म्हणजेच आजपासून जवळजवळ 14,000 वर्षांपूर्वी. हे बघा, फक्त आणि फक्त इसवी सन पूर्व 12,000 मध्येच पृथ्वीची स्थिती अशी होती की तिला 2 तेजस्वी ध्रुवतारे होते, तिचा कल बरोबर 24 अंश होता आणि त्याचवेळी हिवाळा तिच्या सूर्यापासूनच्या सर्वात दूरच्या बिंदूवर होता. ह्या तिन्ही अटींची पूर्तता करणारा इतिहासातील हा एकमेव काळ आहे. हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही, हे एका अत्यंत प्रगत निरीक्षणाचं अचूक वर्णन आहे. पण थांबा, कथा इथेच संपत नाही. कारण हे जे 14,000 वर्ष जुनं निरीक्षण आहे ना, ते काही एकटं नाहीये. संशोधकांना याच ग्रंथामध्ये वेगवेगळ्या काळातल्या अशा अनेक नोंदी सापडल्यात. ही कालरेषा बघा, ती दाखवते की सूर्य सिद्धांताला जणू वेगवेगळ्या काळात अपडेट केलं गेलंय. इसवी सन पूर्व 14,500 वर्षांच्या नोंदीपासून ते आपल्या आत्ताच्या शोधापर्यंत, म्हणजे इसवी सन पूर्व 12,000 वर्षांच्या नोंदीपर्यंत, आणि त्यानंतर अगदी इसवी सन 580 पर्यंत. असं वाटतंय की जणू अनेक पिढ्यांच्या खगोलशास्त्रज्ञांनी आपली निरीक्षणे ह्यात जोडली आहेत. तर मग याचा अर्थ काय निघतो? याचा अर्थ असा की सूर्य सिद्धांत हा कदाचित एकाच काळात लिहिलेला ग्रंथ नसावा, तर तो हजारो वर्ष अद्ययावत केलेला एक लिव्हिंग डॉक्युमेंट, म्हणजे एक जिवंत दस्तऐवज आहे. ज्ञानाचा एक असा अखंड प्रवाह ज्याला अनेक पिढ्यांनी आपल्या निरीक्षणांनी समृद्ध केला आहे. सूर्यसिद्धांताने आपल्यासमोर इतिहासाचे एक नवीनच दार उघडलंय. आणि हा एकच प्रश्न मनात येतो की जर एका ग्रंथामध्ये इतकी जुनी माहिती दडलेली असू शकते, तर मग त्या प्राचीन आकाशात अजून कितीतरी रहस्य आपल्या शोधाची वाट बघत असतील, नाही का?